आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे, कारण की या ब्लॉगमध्ये आम्ही इकडे डोहाळे जेवण कसं केलं होतं तर ते दाखवणार आहे. कारण की रियाच्या वेळेस मला खूप हौस होती की माझं डोहाळे जेवण व्हायला हवं, पण कोविड असल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. आणि मेन म्हणजे आमचे त्यावेळेस कोणी मराठी फ्रेंड पण नव्हते की जे माझी ओटी भरतील आणि आम्ही त्यांना बोलवू. फक्त आम्ही त्यावेळेस दागिने बनवले होते आणि ते मी वेअर करून फोटोशूट करून घेतलं की एक आपल्याला आठवण राहील रियाच्या वेळेसची. त्यामुळे मग आम्ही ते घरी बनवले आणि माझ्याकडे ग्रीन कलरची साडी होती तर मी घालून फोटो असे काढून घेतले. पण असं ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो जसा इंडियाला आपल्याकडे, तर ते मला कुठेतरी वाटत होतं. मग मी यावेळेस विचार केला की आपण करूया. आणि मेन म्हणजे यावेळेला माझी फ्रेंड पण इंडियातून येणार होती, तर मग म्हणजे मला जेव्हा 7th मंथ लागणार होता त्यावेळेस मग मी विचार केला की हिच्यासोबत आपण मागवू शकतो साडी दागिने वगैरे. मग मी आईला सांगितलं की तू मला सगळं पाठव तिच्यासोबत, आणि मग ती घेऊन आली आणि आम्ही डिसाईड केलं की चला आपण करूया. मग आता मेन म्हणजे इकडे करायचं आपल्या आपल्या पद्धतीने, तर मेन म्हणजे झुला लागणार. तर मग तो कसा आणायचा, आणि ते जस्ट सोफ्यावर बसून असं मला तसं नको होतं की मेन मस्त झुला आणूया, त्याला डेकोरेट करूया आणि मग तसं करूया. बस मग आम्ही तो ऑर्डर केला, त्याला छान डेकोरेट केलं. 2 वीक आधी आम्ही ठरवलं की आपल्याला 2 वीक नंतर करायचं आहे. लागलो तयारीला आणि केलं छान आमच्या मराठी फ्रेंड्सला बोलवून, आणि त्यांच्याकडून मी ओटी भरून घेतली. त्या दिवशी सगळी अशी गडबडच होती, त्यामुळे असं काही आम्हाला प्रॉपर व्लॉग नाही घेता आला. पण जेवढं आम्ही शूट घेतलंय तेवढं मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. तर आता तुम्ही बघा की कसं आम्ही केलं होतं इकडे डोहाळे जेवण. कशी दिसते मम्माची मेहंदी? अजून तर झाली नाही. होते ना मग. मला या कार्यक्रमासाठी मेहंदी काढायची खूप इच्छा होती, त्यामुळे मी एकीला मेहंदी काढण्यासाठी बोलवलं होतं आणि मी तिच्याकडून छान अशी मेहंदी काढून घेतली. कुठपर्यंत आली मेहंदी? छान दिसते. झालं फायनली. अरे ऐसी शादी वाली फीलिंग, शादी में निकालते हैं हमारे. रिया तुझी मेहंदी दाखव. बिग सिस्टर बेबी ऑन द वे. वा वा वा. आणि छान. आता मागची दाखव. दाखव ना. वाव किती छान आहे ग. क्यूट. मम्माने काढून दिली. मम्माने काढून दिली. मम्मा आपण एक असा फोटो पण काढूया. हा. छान दिसते. मस्त. इंडियाचा फील सगळा कंप्लीट झाला. बसते का? काय झालं मला माहिती नाही. असंच नको माहिती. कशी दिसते मामा? नवरी दौडीले दौडी दौडीले दौडी. छान गेलं.
ये छान छान छान. मला अजून करावं म्हणतोय. अजून करा वाटतं. गाणं म्हणते का नवखीचा का बरं डान्स करते थोडा. अजून कोणतं गाणं आहे डान्स करायला? तुला कोणतं पाहिजे ते लावतो. यावेळी मला जेवण बनवणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलेलं. You don't die. You don't die. I like you. 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 का आपल्याकडे काय जेवताना येतो तो कॅमेरा बंद खाता खाता. हा ना डॉलर मध्ये मार्केट हा तू कव्हर करून घे थोडा. सार्थ तो तुझ्याकडे बघतो तू. स्माइल कर. कोणाजवळ आहे तू? माझी जवळ आहे. हसून दे तुला. कशा असतो कशा आणि इंडियात नसल्यामुळे मग असं वाटतं की अरे, यावंच करायला पाहिजे. छान केला मी तेच म्हटलं की आपण बरोबर ऍडजस्ट करून घेतलं झुला वगैरे असं. म्हणजे इंडियाला आता सगळं किती पटकन हे होतं. इथे सगळं करावं लागतं आपल्याला. आपल्यालाच करावं स्वतः लागतं. सगळं करावं लागतं. एवढं डेकोरेशन पण ती मजा पण वेगळी असते. आणि ती मजा असते. मी केलंय ना. हा. एवढं सजवलं. ते उलट बाहेरून ऑर्डर करून किंवा ते हे करण्यापेक्षा हे बनवून आणि परत सगळं. आपण ते इमॅजिन करत राहतो ना. आता माझा भाऊ तेच सांगत होता की मला सगळं हे डायरेक्ट भेटलं होतं रेडीमेड होतं. पण ही करायची पण मजाच वेगळी आहे. छान वाटतं. इथे बनवण्याची मजा वेगळी आहे. असं मस्त वाटतं एकदम. खूपच छान केलं सगळं. मस्त झालं. तुझ्या आली छान गप्पा झाल्या. हो. सगळं मराठी एवढं म्हणजे खूप दिवस नंतर इथे एवढं वाटलं मला 1 वर्षानंतर. क्रिशा आली का क्रिशा? नाही आली मजा. हो नक्की नक्की. छान झालं तुमच्यामुळे आमच्या ओळखी झाल्या. थँक्यू आल्याबद्दल. तर असा केला होता आम्ही इकडे हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. सगळी तयारी आम्ही घरीच केली. डेकोरेशन वगैरे सगळं, तो चंद्र, ते सगळे ढग वगैरे सगळं आम्ही घरीच बनवलं दोघांनी मिळून 2 वीकमध्ये. आम्हाला फार वाटत होतं की अजून काय काय आपल्याला ॲड करता येईल डेकोरेशनमध्ये. तेवढं आम्ही ॲड करायचा प्रयत्न केला आणि बस आठवण राहावी म्हणून जेवढं जास्त छान करता आलं तेवढं आम्ही केलं. मस्त वाटलं. पण मला माझी हाऊस पूर्ण झाली. आणि मेन म्हणजे मी मेहंदी पण काढली की मला ते पण काढायची होती. मग मी एका मुलीला सांगितलं होतं की तू येशील की काढायला. तर मग मी मेहंदी पण काढली, साडी घेऊन घालून सगळं हाऊस केली पूर्ण. आणि मग मला आता सॅटिस्फाईड वाटते की हां झालं बाबा जेव्हा आहे जेवण प्रॉपर एकदम. सगळ्या फ्रेंड्सला पण खूप आवडलं की अगदी म्हणजे इंडियात केल्यासारखं वाटतंय म्हणे. मस्त झाला सगळा कार्यक्रम. तर कसा वाटला हा तुम्हाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तो कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप की तुम्हाला आवडलाच असेल. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर रिया. बाय.